आणि आता बातमी नितीन राऊत यांच्या संदर्भातली आहे। माझ्या लेटर हेडचा गैरवापर करण्यात आला। पास वितरित करण्यासाठी लेटर हेडचा गैरवापर केल्याचा आरोप नितीन पवार यांनी केलाय। लेटर हेडचा गैरवापर करणं ही अतिशय गंभीर बाब असल्याचंही नितीन राऊत म्हणाले। मध्ये माझं लेटर हेड आहे, ह्या लेटर हेडवर माझी सही आहे। त्या लेटर हेड असलेल्या सहीचं झेरॉक्स करून मधलं मॅटर काढण्यात आलं आणि त्या ठिकाणी पास मागण्यासाठी आपल्या कार्यालयाला निवेदन देण्यात आलं। त्यामध्ये लिहिण्यात आलं की प्रधान सचिवालय आणि मग ऑब्लिक करून अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा याच्यावरती सही आहे आणि रविकांत तिवारी आणि नितेश बारेवार यांना ही पास या ठिकाणी इश्यू करण्यात आली। अध्यक्ष महोदय, हा कागद मी आपल्याकडे पाठवतो। अत्यंत गंभीर बाब आहे, याची दखल घेण्यात यावी। उद्धव ठाकरे सध्या नागपुरात पोहोचलेले आहेत। अधिवेशनात उद्धव ठाकरे आज हजेरी लावणार आहेत। आदित्य ठाकरे सुद्धा त्यांच्या सोबत दिसतात। दरम्यान उद्धव ठाकरे आज अधिवेशनात येणार असल्यानं सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर टीका केलेली होती। राधाकृष्ण विखे पाटील असतील, नितेश राणे असतील यांनी उद्धव ठाकरे हे अधिवेशनात येत असल्याच्या कारणावरून त्यांनी टीका केली होती। तर आपण पाहतोय या ठिकाणी उद्धव ठाकरे आता नागपुरात पोहोचलेले आहेत। अधिवेशन स्थळी उद्धव ठाकरे आता दाखल झालेले आहेत। अधिवेशनात आज उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत, त्यामुळे आज नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर उद्धव ठाकरे बोलतात तेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी मात्र उद्धव ठाकरे आज अधिवेशनात येण्यावरून टीका केली होती। अधिवेशन आज असल्याचं उद्धव ठाकरेंना लक्षात आलं का, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले होते। तर नितेश राणेंनी सुद्धा उद्धव ठाकरेंच्या येण्यावरून टीका केली होती। या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेशजी, काय अधिकची माहिती आहे संदर्भात? बघा, नागपुरात राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे। आज अधिवेशनाचा चौथा दिवस आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं आज नागपुरात आगमन झालेलं आहे। विमानतळावर आता ते दाखल झालेले आहेत आणि आता ते त्यांचा मुक्काम हा रॅडिसन हॉटेलमध्ये आहे। 2 दिवस ते राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होतील आणि 2 दिवसात विविध विषयांवर ते आपली भूमिका मांडू शकतात आणि नागपुरात त्यांची पत्रकार परिषद होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। अगदी नक्कीच धन्यवाद दिनेशजी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय उद्धव ठाकरे आता नागपुरात दाखल झालेले आहेत आणि आज त्यांची पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे। दरम्यान 2 दिवस उद्धव ठाकरे हे अधिवेशनात सहभागी होणार असल्याची माहिती आहे। नेमक्या कोणत्या मुद्द्यावरून ते आता सरकारला घेरतात तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। गेल्या काही दिवसांपासून खरं तर उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दौरा केला होता, शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या होत्या। तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे सरकारला घेरू शकतात अशी माहिती समोर येते। ठाकरे आता विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होणार असल्याची माहिती आहे। ते नागपुरात सध्या दाखल झालेले आहेत। आपण पुन्हा एकदा जाऊयात दिनेश दुखंडे यांच्याकडे। दिनेशजी, आपण पाहतोय काही दिवसांपूर्वी खरं तर उद्धव ठाकरेंनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या होत्या। दुसरीकडे सरकारवर त्यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले होते आणि आता ते सरकारला शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून कर्जमाफीवरून घेरू शकतात अशी एक चर्चा सुरू आहे। काय अधिकचे अपडेट्स आहेत? हो, विरोधी पक्ष विविध मुद्द्यांद्वारे सरकारला अधिवेशनात अडचणीत आणण्याचा वारंवार प्रयत्न करतो। जी विधिमंडळाची विविध आयुध आहेत त्यांचा लोकप्रतिनिधींकडून वापर होतो आणि तशाच माध्यमातून आपल्याला असंही म्हणता येईल की मध्यंतरीच्या काळात उद्धव ठाकरेंनी मराठवाड्यातली पूर परिस्थिती असेल किंवा संपूर्ण राज्यात झालेली अतिवृष्टी असेल, मराठवाड्यातला दौरा केला होता आणि ते शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते। त्यांनी शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून घेतली होती। तर तोच मुद्दा पकडत उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या अनुषंगानं सरकारला, मुख्यमंत्र्यांना काही सवाल विचारू शकतात। राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात कामकाजादरम्यानही ते सरकारला या बाबतीतला जाब विचारू शकतात। पण याआधीच सरकारनं स्पष्ट केलेलं आहे, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात एक समिती, अभ्यास समिती स्थापन केली गेलेली आहे आणि 30 जून पर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ठोस आश्वासन आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनाही आणि अनेक नेत्यांना दिलेलं आहे। त्यामुळे अनेक मुद्दे आहेत, फक्त कर्जमाफी हा एक मुद्दा नाही तर राज्यातली कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आहे। नक्कीच या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहणार आहोत। तुर्तास एक ब्रेकिंग न्यूज इथे समोर येते आहे। अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयानं उत्तर दिलेलं आहे। दानवेंनी ट्विट केलेली आकडेवारी चुकीची असल्याचं उत्तर मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेलं आहे। चुकीची माहिती का देण्यात आली असा सवालही मुख्यमंत्री कार्यालयानं विचारलेला आहे। तर याचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे। दोषींवर कारवाई करणार असल्याचं स्पष्टीकरण
मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेलं आहे। अंबादास दानवेंनी एक ट्विट केलेलं होतं आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून त्यांनी जी आकडेवारी सांगितली ती आकडेवारी चुकीची असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाकडून उत्तर देण्यात आलेलं आहे। आपण सध्याची महत्त्वाची आणि मोठी बातमी पाहतोय। अंबादास दानवे यांच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयानं उत्तर दिलेलं आहे। दानवेंनी जी आकडेवारी ट्विट केलेली आहे ती चुकीची असल्याचं उत्तर देण्यात आलंय। दरम्यान चुकीची माहिती का देण्यात आली असाही सवाल करण्यात आलेला आहे आणि याचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे। दोषींवर कारवाई करणार असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयानं म्हटलेलं आहे। तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतनं ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या काळामध्ये वितरित मदत 61,51,698 रुपये इतकी आहे। मुख्यमंत्री सहाय्यता निधीतनं दैनंदिन पातळीवर खर्च होतो, त्यामुळे दररोज ही खर्चाची रक्कम वाढत असते असं ट्विट खरं तर करण्यात आलेलं होतं। दरम्यान यावर आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून काय स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे आपण पाहूयात। 1 ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारी देऊन निव्वळ गैरसमज निर्माण होतात। याशिवाय ही माहिती सुद्धा चुकीची आहे। अशी चुकीची माहिती का देण्यात आली याचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे। त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असाही इशारा मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आला। दरम्यान 1 ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारी देऊन निव्वळ गैरसमज निर्माण होतात असं ट्विट जे आहे ते मुख्यमंत्री कार्यालयाकडून अंबादास दानवे यांच्या ट्विटला उत्तर देत करण्यात आलेलं आहे। दानवेंनी एक आकडेवारी ट्विट केलेली होती आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीला अनेकांनी भरघोस मदत केली, मात्र मुख्यमंत्री फडणवीसांनी राज्याच्या प्रमुखांनी केवळ 75,000 कोटीच शेतकऱ्यांना वितरित केले असं या ठिकाणी अंबादास दानवेंनी ट्विट करत आरोप केलेला होता। त्याला आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून उत्तर देण्यात आलेलं आहे। नेमकं काय ट्विट अंबादास दानवेंनी केलं होतं आपण पाहिलं, मात्र आता त्यावर उत्तर काय देण्यात आलेलं आहे आपण पुन्हा एकदा पाहूयात। 1 ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारी देऊन निव्वळ गैरसमज निर्माण होतात। तर याशिवाय ही माहिती सुद्धा चुकीची आहे। अशी चुकीची माहिती का देण्यात आली याचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे। त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री सहाय्यता निधीतनं ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या काळामध्ये वितरित मदत ही 61,51,698 रुपये इतकी आहे। मुख्यमंत्री सहाय्यता निधीतनं दैनंदिन पातळीवर खर्च होतो, त्यामुळे दररोज या खर्चाची रक्कम वाढत असते असं ट्विट मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलेलं आहे। तर केवळ 75,000च खर्च करण्यात आल्याचं अंबादास दानवेंनी ट्विट केलं होतं।